लोहा तालुक्यातील हाडोळे येथील रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। 25 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला बसणार। याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे हाडोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील ग्रामस्थांनी आज रोजी दुपारी जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की मौजे हाडोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील सार्वजनिक रस्ता अडवल्याबद्दल आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आज हे निवेदन सादर करून आमरण उपोषणाचा इशारा देत असल्याचे म्हटले आहे। सदरच्या या मागणीच्या अनुषंगाने अनेकदा निवेदन देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, म्हणून आम्ही दिनांक 25 जून 2025 रोजी पासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत, अशा आशयाचे निवेदन आज रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले असल्याची माहिती ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे। सदरच्या या निवेदनावर कोंडीबा नामदेव राहेरकर, प्रकाश चिमनाजी गायकवाड, विठ्ठल खोबराजी श्रीरामे, अरुण सोपान राहेरकर, राजीव खुशालराव गायकवाड, इरबा रामकिशन राहेरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सदरच्या या रस्त्यामुळे लहान मुलांना शाळेमध्ये ये जा करण्यासाठी व ग्रामस्थांना सुद्धा ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे। चला तर मग जाणून घेऊ ग्रामस्थांनी आज रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे काय म्हटले आहे। माझं नाव कोंडीबा नामदेव राहेरकर, राहणार हाडोळी जागीर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। तर सर, आम्हाला 4 ते 5 वर्षापासून अत्यंत त्रास होत आहे। तरी शेतकऱ्यानं तुम्हाला सांगतो वाटमध्ये वर्ग 2 ची जमीन असून नॅशनल हायवे ते हाडोळी जागीर 8 किलोमीटर रस्ता झालेला आहे। तिथं शेतकऱ्यांना अतिक्रमण केलेलं आहे। वारंवार आम्ही तहसीलला अर्ज केले, तहसीलदारनं आदेश काढले सुद्धा, मंडळ अधिकारी आले, तलाठी आले, तरी काहीच तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना ते अतिक्रमण हटवलेलं नाही। आणि तुम्हाला पोलीस बंदोबस्त सुद्धा 2 वेळा आले, वापस गेले ते। तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुमची हद्द कायम करून घ्या, ते हद्द सुद्धा कायम करून घ्यायला तयार नाहीत। आणि त्या अंतर्गत वाडी आहे, रामाची वाडी, सलगर वाडी, शेतकऱ्याचा 75% हाडोळी जागीरचे 75% रहदारी चालू आहे। तर आज गुडघे इतकं पाणी आहे त्या रस्त्यावर आणि चिखल आहे, त्या शेतकऱ्याला कुणाला जाता येणार नाही। एवढा अतोनात 2 किलोमीटर त्रास अतोनात आहे, तरी कोणीच दखल हे घेत नाहीत। तुम्हाला सांगतो आदेश फक्त तहसीलदार साहेबांनी दिलेत आणि मंडळ अधिकारी ते बाई आली की लढाली आहे, तिथं गावात आलं की मग तहसीलदार साहेबांना सांगितले गुन्हा दाखल तू कर, पण ते गुन्हा दाखल मी करू शकत नाही माझ्या येतीनं डायरेक्ट। तर ही भाषा अत्यंत अति त्रास होत आहे शेतकऱ्याला। 75% हाडोळी जागीरचे लोक आहे आणि त्याच्यावर अंतर्गत सलगरवाडी, रामवाडी एवढं लोकसंख्या आहे। शाळेचे लेकरं तुम्हाला सांगतो आम्ही लढाले अक्षरशः ढळढळ, आम्ही शाळेला जाऊ शकत नाही, पाणी आहे आम्हाला वाट नाही, कसं करावं पाणी आलं तर तिथं अति त्रास आहे, तरी कोणीच दखल घेत नाही। तहसीलदार साहेब फक्त सांगाले की तुम्ही गुन्हा दाखल करा जाग्यावरच। जिल्हाधिकारी कार्यालय आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 100 ते 150 लोकसंख्या आलेले आहोत। साहेबाला आम्ही निवेदन दिले, तरी भेटण्याकरता आलेले आहोत। तुम्हाला सांगतो काय शासनाकडे मागणी आम्हाला फक्त वाटच पाहिजे, तर शेतकऱ्याला फक्त वाट पाहिजे, ती वाट कायमची आमची हक्काची आहे। काय आम्ही उपरी वाट मागणं आल्या, 75% लोकसंख्या जाण्याची वाट आहे आणि साखळी रस्ता आहे, 8 किलोमीटर रस्ता झालेला आहे आणि गावापाशी येऊन 2 किलोमीटर रस्ता रुकलेला आहे। सर, गावापाशी 2 किलोमीटर व्हायलाच आम्हाला जावं लागतं आणि त्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलेलं आहे। वर्ग 2 ची जमीन आहे तिथं, 2 एकर वर्ग 2 ची जमीन आहे तिथं, शासनाची जमीन आहे। ते शासन त्याच्यावर काहीच कुठलाच हालचाल सुरू करणार आली, काहीच ताब्यात जमीन शासनाने घ्यावा आम्हाला आणि आम्हाला वाट करून खुली द्यावा, त्याच्या आम्ही शेतातून जाईन आल्या, त्याची हद्द कायम करून घ्यावं त्यांनी शेतकऱ्याने त्या। तर ते शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो आम्ही मोजणी करू शकत नाही म्हणून अशी धमकी द्याली शेतकरी।